नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी ज्योती. आज आपण बनवणार आहे सुक्या जवळची चटणी. 2 मिनिटात सुक्या जवळची भाजी खमंग. आपला सुका जवळ आहे ताजा. आता मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4-5 लसूण ठेचून लालसर करून घ्यायचं आपल्याला आणि त्याचं परतून घ्यायचं. टमाट्या जवळला वास छान येतो लसणाचा. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 कांदे बारीक चिरलेले आणि 2-3 मिरच्या बारीक चिरलेल्या. आपण याच्यात मसाला पण टाकणार आहे. मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी त्याच्यामध्ये चांगले परतून घेणार आहे. जसं लालसर होईपर्यंत खाली करून घ्यायचं. आणि मिरच्या त्याच्यामध्ये हे करून वगैरे टेस्ट येतं आहे तिखटपणाचा खमंग भाजून घ्यायचं. हे आपण सगळं परतून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. पेस्ट करू नका, बारीक फक्त चिरा. त्याच्यामुळे त्याचं तेल पण जास्त शोषलं जात नाही आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही. म्हणून टोमॅटो जरा बारीक चिरल्यानेच लसूण जातं, खाली लागणार नाही. खालवर करून चांगलं भाजून घ्यायचं. आपल्याला जरा सॉफ्ट होईल. त्याला मधून ढवळत जायचं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि काय राहायचं असेल तर तेही सांगा. आणि कुठली रेसिपी बघायची असेल तेही कमेंट करून सांगू शकता आणि इतरांना तुम्ही शेअर करू शकता. आता हे बघा, हे टोमॅटो आपण चांगला भाजी केलेलं खमंग. मी सकाळी डब्यासाठी करत आहे. मी 2 मिनिटात होणारी भाजी आहे. आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे. ते चांगलं भाजून घ्या. एकदा कांदा टोमॅटो चिरला का जवळ ही लगेच सुकी मच्छी लगेच शिजते. ओली असो का जवळ लगेच 2 मिनिटाचं काम होते. फक्त त्याला मसाले आणि व्यवस्थित तेलाचा जर तो वेळ व्यवस्थित दिला करण्यामध्ये तर एक भाजी झणझणीत होते. आता हा जवळ मी ह्याच्यात टाकणार आहे. त्याच्या आधी हा सुक्का आहे तो चांगला 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा. जास्त तळू नका नाही तर चुरा होईल. 2 पाण्यामध्ये वर खाली करून तो धुवून घ्या. आता तो जवळ मी तोही परतून घेणार आहे आणि मसाले नंतर टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी तो बघी धुतलेला आहे, स्वच्छ पाणी धुतलेलं आहे आणि हा जवळ आपण कढईमध्ये टाकायचा. पाणी काढून टाकायचं आहे. पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये, सुक्का टाकायचं. तर आपला पाण्याचा वापर करायचाच नाही आहे. जो आहे तो तेवढाच पाणी तो येईल. तर जवळ टाकायचं त्याच्यात आणि चांगलं खालून परतून घ्यायचं. जरा ढवळत घ्यायचं वर खाली. काय खाली लागायला पण नको आणि कच्चाही घालायचा. आपण त्याला पाण्यामध्ये शिजवणार नाही, फक्त तेलामध्ये आपण तेल तुम्हाला लागेल तेवढं घेऊ शकतात. खूप घेऊ पण खूप घेण्याची गरजच नाही आहे, कारण एका पळीमध्ये आरामात होऊ शकतो. हे कांदा टोमॅटो मध्ये चांगलं घेऊन जातं. त्याच्यात वर खाली सगळं परतून घ्यायचं आपल्याला. आणि जवळची भाजी पटकन होते, 2 मिनिटात होते. डब्यासाठी पटापट आपल्याला घाई असेल तर आपण जवळची भाजी भाकरी किंवा चपाती वगैरे चांगली होते. आणि सकाळच्या घाईमध्ये या 2 मिनिटाच्या भाज्या पटकन होऊ शकतात. त्याच्यामुळे या भाज्या काय म्हणतात, तात्काळी भाजी म्हणतात. ह्या भाज्या सोप्या पडतात. आता आपण हे परतून झालेले आहे. त्याच्यात आपल्याला मसाला आणि हळद टाकायचा. आता मी मसाला थोडासा टाकणार आहे, कारण काय माहिती आहे ह्याच्यामध्ये मिरच्या टाकल्याने म्हणजे जास्त तिखटपणा नको. मिरची पण आहे आणि मसाला पण आहे, त्याच्यामुळे तिखट थोडंसं ताजमेलाचं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला मिरची पाहिजे तर नको असेल तर काढू शकता आणि मसाला टाकू शकता. मसाला नको असेल तर मिरची टाकू शकता तिखटनुसार. आता हळद टाका त्याच्यात 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे.
की आपली ती भाजी तयार झालेली आहे. जास्त वेळ लागणार नाही आहे भाज्यांना. आता पुन्हा खालवर करून घ्यायची आपली ही भाजी. आता त्या तेलामध्ये भाजीमध्ये कुठे करपले का कुठे लागले काय नाही आहे. आता हे बघा, हे मी ऑलरेडी माझा आता डबा मी भरलेला आहे, ते मला तिथे काढताना दाखवलं नाही आहे. तर हा मी टिफिनचा डबा भरलेला आहे. आता एवढी ही भाजी झालेली ना, अजून थोडीशी आहे, 2 टिफिनची भाजी होते. हे बघा, अगदी खमंग सुक्या जवळची भाजी अगदी 5 मिनिटात तयार आहे ना. हा वास तर घरभर पसरलेला आहे. आणि आता या चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही मस्त खाऊ शकता ते. आणि भाजीचं टेन्शन असेल तर अशा 2 मिनिटात भाज्या होऊ शकतात ते. सुक्या जवळची भाजी आवडल्यास लाईक कमेंट जरूर करा, शेअर करा. खमंग सुक्या जवळची भाजी अगदी 5 मिनिटात तयार आहे. हे बघा, हे तुम्हाला दाखवलं ना. हे बघा, सुकी पण नाही आणि आपण पाण्याचाही वापर केला नाही आहे. आणि बघा कशी सुंदर भाजी झाली ना. टिफिनला खाणारे बोटं चाटून खाल आणि पुन्हा पुन्हा करण्यासाठी हे तुम्हाला घरात सांगितलं जाईल.